राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। इंस्टाग्रामवरनं ओळख झालेल्या तरुणानं श्रीरामपूर येथील एका कॉलेज तरुणीला इंटरव्ह्यूसाठी राहुरी इथे बोलावून घेतलं। त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये बोलावून तिला मारहाण करून धमकी देत तिच्याशी शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला। ही घटना 28 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास राहुरी शहर हद्दीमध्ये घडली आहे। या घटनेबाबत ऋषिकेश सानप या तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। श्रीरामपूर येथील एक 19 वर्षीय तरुणी BCAच्या वर्गात शिक्षण घेते। मागील 15 दिवसांपूर्वी त्या तरुणीला दीपाली 66 कुलकर्णी या इन्स्टा अकाउंटवरनं फ्रेंड रिक्वेस्ट आली होती। सदरची रिक्वेस्ट स्वीकारली आणि तिनं दीपाली बरोबर एक दिवस चॅटिंग केली। तेव्हा ती राहुरी येथील बँकिंग मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करते आणि नवीन मुलांचे इंटरव्ह्यू घेते आणि त्यांचे बँकेमध्ये जॉईनिंग करून देते अशी माहिती तिने दिली होती। त्यानंतर 2 दिवसांनी तरुणीला मिस्टर ऋषिकेश 24 न्यूज या इन्स्टा खात्यावरनं फ्रेंड रिक्वेस्ट आली। तरुणीनं ती रिक्वेस्ट स्वीकारली असता समोरील व्यक्तीनं त्याचं नाव ऋषिकेश सानप असं सांगितलं। त्यानं दीपाली कुलकर्णी ही त्याचे ऑफिसमधील स्टाफ मेंबर असल्याचं सांगितलं आणि तोही बँकिंग मॉडेलिंगमध्ये काम करतो असं सांगितलं। त्या दोघांचे स्टेटस बघता ते मुलांना नोकरी देत असावेत असा तरुणीला विश्वास वाटला आणि त्यानंतर त्यांच्याशी इंस्टाग्रामवरती चॅटिंग करत असताना तरुण पीडित तरुणीला म्हणाला की आपण फ्रेंड्स म्हणून बोलूयात, तसेच तुझे कॉलेजचे प्रिन्सिपल माझे ओळखीचे आहेत, मी तुझी फी माफ करून देतो असा विश्वास त्यानं तरुणीला दिला। 2-3 दिवस चॅटिंग केल्यानंतर ऋषिकेश यानं इंटरव्ह्यूसाठी पीडित तरुणीकडे कागदपत्रांची मागणी केली। तेव्हा तरुणीनं त्याचे इंस्टाग्रामवरती आधार कार्ड आणि मोबाईल नंबर पाठवला। तेव्हा ऋषिकेशनं त्याचा मोबाईल नंबर 83 29 54 80 20 यावरनं तरुणीला संपर्क केला आणि तिला इंटरव्ह्यूसाठी राहुरी येथील ऑफिसवरती येण्यास सांगितलं। सुरुवातीला तरुणीनं टाळाटाळ केली आणि राहुरी इथे जाण्यास नकार दिला। तेव्हा ऋषिकेश यानं तू जर आली नाहीस तर मी तुझ्या घरच्यांना खोटं सांगून तुझी बदनामी करेन आणि तुला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही अशी धमकी तो द्यायचा। ऋषिकेश यानं तरुणीला राहुरी येथील पाण्याच्या टाकीजवळ ऑफिसला येण्यास सांगितलं। त्यामुळे तरुणी ही 28 एप्रिल रोजी दुपारी 1:30च्या सुमारास इंटरव्ह्यूला राहुरी इथे आली आणि ऋषिकेश याला फोन केला असता त्यानं ऑफिसचा प्लॅन रद्द झाला आहे, तू पाण्याच्या टाकीजवळील हॉटेलमध्ये ये, तिथे माझ्या ऑफिसमध्ये सर्व स्टाफ दीपाली वगैरे आहेत असं त्यानं सांगितलं। तेव्हा तरुणी सदर हॉटेलमध्ये गेली। ऋषिकेश यानं तिला हॉटेलमधील एका रूममध्ये नेलं आणि तेव्हा तरुणीनं तुझ्या ऑफिसमधील इतर लोक कुठे आहेत असं विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली। तसेच हॉटेल रूममध्ये ठेवलेले शीतपेय पिण्यासाठी तो वारंवार आग्रह करत होता, परंतु तरुणी शीतपेय पिली नाही। त्यानंतर तरुणी तिथून निघाली असता ऋषिकेश हा पीडित तरुणीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता। तेव्हा तरुणीनं त्याला विरोध केला असता ऋषिकेश यानं तिला मारहाण केली, तिचा मोबाईल हिसकावून घेतला, तसेच मला संबंध ठेवू दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। तसेच त्यानं जबरदस्तीनं तरुणीसोबत शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पीडित तरुणीनं त्याच्या तावडीमधनं
स्वतःची सुटका करून घेतली आणि नंतर पीडित तरुणीनं राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी ऋषिकेश सानप याच्यावरती मारहाण आणि विनयभंगसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करतायत. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.